हांव म्हापसा मर्चंट असोसिएशनाचो अध्यक्ष जितेंद्र नारायणप्पा। हांव देवी शांतादुर्ग स्मरण करून हांव म्हाजे जे कितें आसा सॅनिटायझेशनाचो जो विशय आसा पळय तो हांव मांडटा। आतां हे म्हापसा म्युनिसिपालिटी आसा पळय तेंच्यांनी अक्षरशः सारकी लूट मार चलयलेली आसा। हांव शब्द सारको विचारपूर्वक वापरता, कित्याक आतां कमीत कमी 3 म्हयने जाले आमी सगळे एज अ टीम म्हणून एमएमईची टीम आमच्या वटेन आमी खूब प्रयत्न केले, पत्रव्यवहार केलो, कन्सर्न जे अधिकारी आहा तांकां आमी मेळ्ळे, जे थंय इम्प्लिमेंटेशन ज्यो सॅनिटायझेशनाच्यो ज्यो रेटी कोण लायता पळय तांकां वचून मेळ्ळे, सगळे जे कितें करूंक जाय पळय ते सगळे आमी केलें। आनी सीओक बसून आमी सारके एक लेटर बसून सारके व्यवस्थीत दिले की आमचे जे कितें चुकलां पळय तेंचे कडसून ते आमी सगळे मांडले। म्हणजे कशें आसा, आतां म्युनिसिपालिटी 5 वर्साचो सॅनिटायझेशन टॅक्स आनी सॅनिटायझेशन टॅक्स म्हणजे हो गार्बेज टॅक्स, तेंच्यांनी फक्त एक नांव बदललां, ते 5 वर्साचो घेतात टॅक्स घेता आनी तो एक्चुअली तो हे आसा इल्लिगल आहा। इल्लिगल हो शब्द बसून हांव सारको विचार करून हांव वापरता, हो इल्लिगल आसा। दुसरें, तेंच्यांनी जी कॅटेगरी लायल्या पळय म्हणजे तेंचे जे फॉलोअप हे केला लायल्या आमकां रेटी त्यो सारके कन्सर्न टेबल किंवा सारके फॉलो करूंक ना। आपल्याक जाय तशें जे ऑफिसराक आपल्याक दिसता त्या टायमार तेजो मूड आहा त्या प्रमाणे तेणी त्यो रेटी लायलेल्यो आसा। आनी हांव परत आमी तेंचे हे दिल्लो तिसरो पॉयंट की जे कोणे जास्त पयशे भरल्या 5 वर्साचे पळय ते रिफंड करचे म्हणून। आनी हेजे आतां तो मे पयलीं ते हे करप आसा ट्रेड लायसन्स, आनी तेंच्यांनी आनी एक कितें केलां की सॅनिटायझेशन आनी ट्रेड लायसन्स दोनूय लिंक केला। म्हणजे एका वटेन हो सगळे आमकां वेपारी वर्गाक न्ही हो छळ करपाचें तेंचें हें चालू आसा, कित्याक ट्रेड लायसन्स हो आमचो सारको इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, तेका तेंच्यांनी तो लिंक केला आनी ते पयशे भरा म्हणटात ते, आनी म्हणजे ट्रेड लायसन्सूय भरा आनी सॅनिटायझेशनूय भरा, वांगडा भरा म्हणटात, कळ्ळें न्हू। म्हणजे ही एका तरेन ही आमकां सारकी वेपारांक सारकी पिवळोवपाची हें चालू आसा अशें म्हाका दिसता। आनी बऱ्योचश्यो गजाली आसा कायद्याचे हितून बसून आमी एक आमचे जे कितें अभ्यास आसा पळय, आतां हो आतां आमचो अगरवालाचो हे आसा बूक आसा म्युनिसिपालिटीचे एक सगळे आहा तेका, ते जेन्ना आमी एज अ कमिटी मेंबर म्हणून बसून आमी कितें व्हडले वकील न्हू पूण एक वेपारी एक मातशे शिकलेले ते हितून बसून आमी अभ्यास केलो जाल्यार काही जी सेक्शनां बसून जी तेंच्यांनी फॉलो करूंक जाय आसली पळय ती तेंच्यांनी सारकी करूंक ना। फॉर एक्झाम्पल सेक्शन 101 to 109 तशेंच सेक्शन 306 to 309 हे तेंच्यांनी सारके फॉलोअप करूंक ना। आनी हेचे सगळे डिटेल जे कितें आसा पळय ते आमी तुमकां सगळ्यांक हें केलां, आनी हेच्या फुडें जे डिटेल कितें आसा पळय तो आमचे आशिश शिरोडकर तुमकां सारके एक्सप्लेन करता। विशय जो आमी घेवन आयला तुमच्या समोर आनी म्हापशेकारांक खातीर स्पेसिफिकली फक्त मार्केटा पुरतो न्ही हो विशय आसा तो प्रत्येक घराक लागता, प्रत्येक सिटीजन ऑफ म्हापसा लागता, तशेंच वेपारी वर्ग टोटल म्हापशांतले वेपारी वर्ग आनी वेपारी वर्ग म्हणटना प्रोफेशनल म्हणजे एखाद्या वेळी चॅनल्सवाल्याचो जर कोणाचो जर ऑफिस आसा जाल्यार तेका बसून ट्रेड लायसन्सान जे कोण कवर आसा तेका सगळ्यांक लागता। फक्त इतलीच विटंबना दिसता हांगासर की कोण कांय विचारिना, वचून पेमेंट करता, थोडे जाण जेंकां अर्जंसी आसा ते आपले पयशे फारीक करता आनी येता पडतो, संघटीत जावन जाप विचारिना। सगळ्यांक खबर आसूंक जाय की म्हापसा म्युनिसिपालिटी ही लोकल सेल्फ गव्हर्निंग बॉडी, म्हणजेच आमी आमचे 20 कावन्सिलर जिखोवन दिल्यात, थंयसर सिलेक्ट करून दिल्यात आनी ते फुडें आमचे सिवीक बॉडी म्हणून आमची जी रिक्वायरमेंट आसा, आमकां जी गरज आसा आनी वेव्हाराक आनी आमचे सॅनिटेशनाक जे कितें जाय ते करून घेवपाक ते आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आसा। पण ते आमच्या दृश्टीनसून काम करता काय कितें हो व्हडलो प्रश्न येता, कारण गेले 4.5 वर्सां आमी तांकां पळयता आनी भितून हे हांगासर धडधडीत तेंचें उदाहरण मेळटा। हांव तुमकां एक्सप्लेन करता की 2020 डेट तुमकां दिल्लेली आसा ऑक्टोबरच्या दरम्यान गव्हर्नमेंट ऑफ गोवान मॉडल बायलॉज तयार केलो फॉर सॅनिटरी टॅक्स म्हणून पर्पजाक। सॅनिटरी टॅक्स म्हणजे कांय न्ही, गार्बेज टॅक्स। आनी पयलीं आमचो गार्बेज टॅक्स चालू आसलो, रुपया प्रत्येक घरा कडल्यान घेताले, तशेंच दुकाना कडल्यानूय बी रुपया घेताले दिसाच्या हिशोबा प्रमाणे। सो गव्हर्नमेंटान ते बाकीचे सगळे हायकोर्टाच्यो ऑर्डर्स बी पळोवन ते प्लास्टीक वेस्ट मॅनेजमेंट आनी बाकीचे इतर सगळे वेस्ट मॅनेजमेंटाच्या नांवान एक मजकूर तयार केलो आनी एक मॉडल बायलॉज म्हापसा म्युनिसिपालिटी खातीर आनी सगळ्या म्युनिसिपालिटी खातीर अडॉप्ट केलो। आतां हो मॉडल बायलॉज आसा पळय तो तेजे सेक्शन 308 स्पश्ट केल्लेले आसा
अंडर 3081 तितून तेंच्यांनी मेन्शन केला की हो मॉडल बायलॉज तुम्ही एडॉप्ट करचे किंवा तुमकां जाय जाल्यार तुम्ही तितून करेक्शनां बी करचे. आणि हे सगळे वाचताना सेक्शन 306 टू 311 पर्यंत हे सगळे होलिस्टिकली पोवचे पडटा किंवा सेक्शन 101 ते सेक्शन 109 पर्यंत पोवचे पडटा. हे सगळे वाचून इंटरप्रेट करून तेंच्यांनी काम करूंक जाय. आमी वकिलाच्या भाशेन उलोवपाक शकना हेजेर, म्हटल्यार आमी इतलेंच सांगपाक शकता की जी कितें मॉडल बायलॉज आयलो म्युनिसिपालिटी कडेन तो मॉडल बायलॉजा खातीर एक मिटींग घेवंक जाय आसली 2 म्हयन्या भितर. ही 2 म्हयन्या भितर मिटींग घेतले जाल्यार त्या टायमाचेर एडमिनिस्ट्रेटर लागलेलो 2020 ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि एडमिनिस्ट्रेटर असल्या कारणान ते म्हणटा की एक मिटींग घेतल्या एडमिनिस्ट्रेटरच्या हेच्या खाली आणि एक नोट मूव जाला आणि नोट मूव जाला आणि तो एडॉप्ट केला म्युनिसिपालिटीन. हो जो मॉडल बायलॉज आसा तो एडॉप्ट केला. आता जर तो जर खरेंच एडॉप्ट केल्लो, नोटींग आसा तेंच्या आमच्याकडे तुमकां शेअर केल्या, तो जर तो खरोच एडॉप्ट केल्लो जाल्यार 2 म्हयन्या भितर तेजे फुडली प्रक्रिया सुरू जावंक जाय आसली, जेणे करून तेंच्यांनी हो मॉडल बायलॉज आसा पळय तो एडॉप्ट केला. तो बायलॉज सारको रितसर खंयच्या संस्थेक, खंयच्या दुकानांक, खंयच्या कॅटेगरीक, खंयच्या आस्थापनांक जे कितें रेट लागोवंक जाय ती सारकी मांडून तेंच्यांनी एक रेझोल्युशन घेवंक जाय आसलें. आणि ते रेझोल्युशन मागीर एकदां अप्रूव जाल्या उपरांत, कन्फर्म जाल्या उपरांत मिनिट्सांनी मागीर ते सगळ्या स्टाफाक दिवंक जाय आसले 2020. ते करूंकूच ना, ते करूंक ना आणि तेंच्यांनी पेंडिंग दवरले ते, त्याच्यामुळे ते वायट जाले. आता हे सगळे पळयताना भितून सेक्शनान स्पेसिफिकली म्हटलेले आसा की जी कितें अशा संदर्भात हे करतात, डिसिजनां घेतली वयता, ती डिसिजनां ऑर रेझोल्युशनां घेतली वयता ती स्पेशल कावन्सिल मिटींग घेवची पडटा. ती स्पेशल कावन्सिल मिटींगेक घेवंक ना. हांगासर आमकां जे कितें तुमकां नोट तुमकां सर्क्युलेट केला ते ऑर्डिनरी कावन्सिल मिटींग घेतल्या आणि पॉयंट नंबर 3 चेर, अजेंडाच्या पॉयंट नंबर 3 चेर तेंच्यांनी तो एडॉप्ट केला, करचो म्हणून घेतला. नाही, तो नोट मूव करून पयलीं तेंच्यांनी फुडेकार घेतलो तेंच्यांनी एक्सेप्ट करपाक, पण त्याच्या उपरांत ते पेंडिंग दवरले पळय ते 2023 तेंच्यांनी परत तो ऑर्डिनरी कावन्सिल मिटींग घेतली, परत आनी एकदा ऑर्डिनरी कावन्सिल मिटींगेन तेंच्यांनी परत तो एडॉप्ट करचो म्हणून घेतला. म्हणजे हे सगळी ऑर्डिनरी कावन्सिल मिटींगेचो उमागूच जालो पळय ते रॉंग जाले. ते एक्चुअली स्पेशल कावन्सिल मिटींग आसूंक जाय आसली आणि ते एक्टान मेन्शन केलेले आसा. आता तेच्या फुडें वचून तेंच्यांनी कितें म्हटलां की हे 2023 एडॉप्ट करचे म्हटले, परत पेंडिंग दवरले. हरशी परत ते 2 म्हयन्या भितर तेंच्यांनी इनिशिएटीव घेवन लोकांक अप्लाय करूंक जाय आसले. आणि जेन्ना पासून ते एडॉप्ट करता तेन्ना पासून तो जेन्ना पब्लिश करता आणि 30 दिसाचे पब्लिकेशन जाल्या उपरांत मागीर ती हे जाता, इम्प्लिमेंट करचे पडटा. ते कांयच करूंक ना तेंच्यांनी. परत 2023 पेंडिंग दवरले तेंच्यांनी आणि आता 2025 माझ्या हिशोबाप्रमाणे मेच्या 5 तारखे दरम्यान जी मिटींग जाल्ली 7 मे, तेतून तेंच्यांनी एनी अदर मॅटरान क्लॉज नंबर 4 काय 3 तेंच्यांनी एनी अदर मॅटरान म्हणजे अजेंडा नासलो तेंचो, पण तेतून तेंच्यांनी एक आमकां एक हवा गेली, म्हापशेकारांक पिशान काडपा खातीर काम केलें की तुमचे आमी हे वाडटले, आमकां नाका, आमचे मे बी कावन्सिल इलेक्शन लागीं येयला म्हणून काय कितें असो प्रश्न येता. कारण जर तांकां जर सिरियसनेस आसली जाल्यार ती कावन्सिल मिटींग, स्पेशल कावन्सिल मिटींग घेवन करूंक जाय आसलें ते परत. सो हे सगळे जे दिसता पळय हितून खंय तरी म्युनिसिपालिटी सुरवाती पासूनच चुकल्या. हितून खंयचो ऑफिसर मिस्टेक करता ते आमी नको, ते सोदून काडूंक जाय. पण जेन्ना ही जी प्रक्रिया सुरू जाली एडमिनिस्ट्रेटरच्या समोर तेन्नाच्यान बसून रूल बुक कांयच फॉलो करूंक ना. आणि सगळ्यात वर्स्ट म्हणजे कितें आसा, जे चार्ट दिल्लेले आसा बायलॉजान आमच्या खातीर, ते चार्ट बसून इंटरप्रेट सारखे करूंक ना. आता आमच्या वेपारी म्हणटकूच आमकां सगळे येयले, लॉयर बसून खंय तरी आपली सर्विसीस रेंडर करता, डॉक्टर बसून सर्विसीस रेंडर करता. सो ट्रेड लायसन्सान सगळ्यांचे क्लिनीक किंवा ऑफिसां जर आसा सगळे वेपाऱ्याच्या कॅटेगरीन येयले आमचे, जाल्यार आमकां पर स्क्वेअर मिटर 4 रुपया लावचे म्हणून बरयलेले आसा. पण आमकां एकट्याक कोणाक 4000 रुपया लायतात पर एनम, किंवा थोड्यांक आमच्या शॉपकिपरांक 20-20 हजार रुपयाची 5 वर्साची रिकवरी करता. कोणाक विचारल्यार कोण काय सारखे सांगूच नको. सगळे जाण म्हणटा आमी रेझोल्युशन घेतला आणि ते रेझोल्युशन व्हरून आमी डीएमएक दितले आणि डीएमएचे जर मनान येयले जाल्यार आमचे ते कॅन्सल करतले. म्हटल्यार त्या म्हणसर आमचे सगळे जे रिन्युअल असतात पळय ट्रेड लायसन्स ते ब्लॉक करता आणि त्यामुळे आमकां फोर्स करता. आणि आमचे असे कित्येक भाव आसा म्हापशांतले त्यांच्यानी पैसे फारीक करून आपले घेवन येयले आपले ट्रेड लायसन्स. त्यामुळे आमची खंय तरी फसवणूक चलता, हे आमचे सगळ्यांचो क्लेम आसा.
त्यामुळे अध्यक्षान आमच्या सांगल्या त्या प्रमाणे आम्ही म्हापसा म्युन्सिपालिटीक रिप्रेझेंट केले, आम्ही सीएमाक रिप्रेझेंट केले पर्सनली, आणि सीएमानू सांगले की रिट्रोस्पेक्टिव्हली लावू नका म्हणून तांकां. पण हे सगळे आसून तरी आसतना आमकां मागीर चीफ ऑफिसरा कडल्यान बी आमकां जे समजून आयले की ते डीएमए कडे गेल्या शिवाय काय जावचें ना. खंय तरी आमकां दोळ्याक उदक लावपाचें काम चल्लां. आणि हे वेपारी म्हणून सगळे आमचे हॉटेल असोसिएशनाचे बसून आमची जी जबाबदारी आसा, हॉटेल असोसिएशन, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन, आमकां सगळ्यांक होच विशय आसा. त्यामुळे आम्ही सगळे वेपारी संघटीत जावपाची गरज आसा आणि आम्ही सगळ्या वेपाऱ्यांनी मेळोन, सगळे म्हापशाकार ट्रेड लायसन्स ओनरांनी मेळोन आम्ही खंय तरी ह्या हेजेर रिझेंटमेंट म्हणजे आम्ही एक संमती न दाखयता आम्ही म्युन्सिपालिटी कडल्यान हे रिट्रोस्पेक्टिव्हली टॅक्स लावपाची फाटी घेवपाची आसा आणि तोपर्यंत आम्ही भरूंक जायना अशें आमचे सगळ्यांक आव्हान आसूंक जाय. तुम्ही पळयतात GNH. Lectures, hangouts, late night reels, मस्ती वाले ये अपने wheels. पहले प्यार की पहली राइड, Slowly, slowly matching vibe. Activa, 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 first love बोले तो Activa. आओ करें try एक नया पाथ, click your first, make your mark. New friendship का पुराना यार, let's go cruising in a new avatar. La 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 la. Smart key and smart away, go freewheeling and fly away. Activa, 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 First fight बोले तो Activa. Life को दो new start, make a move, hit the world, cool baby. and smart, हर सफर का happy part. Activa, Activa, Activa. Activa, स्कूटर बोले तो Activa. स्कूटर मजे Activa.